बटाटा वेफर्स व साबुदाण्याच्या वड्याला जबरदस्त पर्याय. घरच्या फक्त मोजक्या साहित्यात सोडा न वापरता ही उपवासाची बटाटा भजी बनवून तरी पहा. 100% गॅरंटी देतो. एकदा खाल तर जितक्याही तुम्ही उपवासाचे फराळ बनवतात ते खाणं नक्की विसराल. ह्या महाशिवरात्रीच्या उपवासाला अजिबात तयारी करू नका. असा मस्त बाहेरून प्रचंड प्रमाणात कुरकुरीत व आतून पाहू शकता काय खुसखुशीत आहे अशी उपवासाची बटाटा भजी बनवून पहा. घरच्यांना सुद्धा विश्वास बसणार नाही की हे घरीच बनवलेले आहे, विकत नाही आणलेले. तर मंडळी, बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया नाही घालवायचा आहे. लगेच रेसिपी बनवायला घेतो. तर मंडळी, ही उपवासाची बटाटा भजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो बटाटे घेतलेले आहेत आणि हे पाव किलो बटाटे 4 ते 5 लोकांसाठी पुरेसे असतील. जितकं बटाट्याचं माप घेतलेलं आहे त्या मापाने तुम्ही ही रेसिपी बनवाल. आणि पुढे जे साहित्य लागणार ते साहित्य बटाट्यापेक्षा कमी पाहिजे, म्हणून बटाटे थोडेसे तुम्हाला जास्त घ्यायचे आहेत. माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. असे 2 भाग आपल्याला बटाट्याचे करून घ्यायचे आहेत. इथे मी कुकरचा भांडा घेतलेला आहे आणि त्या कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला बटाटे काढून दाखवायचे आहे. आता ह्यात नवीन काय, भरपूर जण बोलतील की बटाटे उकडून घेतलं त्यामध्ये दाखवायची काय गरज आहे. पण बटाटे एकदम योग्य पद्धतीने उकडलं की ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त राहत नाही, कारण की बटाट्यामध्ये ऑलरेडी जास्त प्रमाणामध्ये पाणी असतं. असं कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं बुडाला पाणी घ्यायचं आहे, पूर्ण भरून पाणी घ्यायचं नाही. ह्याच्याने काय होणार, बटाटे उकडले तर व्यवस्थित जातील पण पाणी जास्त बटाट्यामध्ये भरलं जाणार नाही. ही महत्त्वाची टिप तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता कुकरला हे भांडं लावून 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता कुकरला 3 ते 4 शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण इथे पुढची तयारी करून घेऊ. एखादा पॅन घ्या किंवा कढाई घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला 150 ग्राम साबुदाणा घ्यायचा आहे. 250 ग्राम बटाट्यासाठी आपल्याला 150 ग्राम साबुदाणा घ्यायचा आहे किंवा 200 ग्राम साबुदाणा घेतला तरी चालेल. तुम्हाला साबुदाणा ह्या रेसिपीमध्ये वापरायचा नसेल तर तुम्ही शिंगाड्याचे पीठ वापरू शकता किंवा राजगिऱ्याचं पीठ वापरू शकता. पण काय होतं, ग्रामीण भागामध्ये शिंगाड्याचं पीठ आणि राजगिरीचं पीठ सहसा भेटत नाही, म्हणून ही मस्त तुम्हाला सोपी सामग्री दाखवत आहे. जे उपवासाला सर्वजण खातात ती सामग्री आहे. आता ह्या साबुदाण्याला आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत मस्तपैकी परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून साबुदाण्याचा रंग वेगळा व्हायला नाही पाहिजे. गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे. साबुदाणा मस्तपैकी फुलायला पाहिजे आणि कुरकुरीत व्हायला पाहिजे, ह्याच्यामधला ओलावा निघून जायला पाहिजे. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता साबुदाण्याचा रंग वेगळा झालेला नाही, पण साबुदाणा चटकायला लागलेला आहे आणि मस्तपैकी फुलला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या साबुदाण्याला चांगल्या प्रकारे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. तर मंडळी, बटाट्यांना कुकरला लावून 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि बटाटे चांगल्या प्रकारे थंडसुद्धा झालेले आहेत. आता ह्याची साल काढून घ्यायची आहे. बटाट्याचे अर्धे भाग केले की एक फायदा होतो की साल फटाफट निघते. म्हणून बटाट्याला कधीही उकडून घ्यायचं असेल तर एकदम अर्ध्या भागामध्ये कापून घ्या आणि त्याला उकडून घ्या, म्हणजेच की शिजवून घ्या. पाहू शकता कशी फटाफट साल निघत आहे. तुम्ही अख्खे बटाटे उकडायला टाकले की त्याची साल निघायला भरपूर वेळ लागतो. बटाट्याची साल काढून झाली की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि बटाट्याला मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही वाटलंच तर बटाट्याला किसून घेतलं तरी काही हरकत नाही. आणि बटाट्याला कमी पाण्यामध्ये उकडून घेतल्यावर पाहू शकता बटाट्यामधलं पाण्याचं प्रमाण जास्त नाही आणि सहज आपण मॅशसुद्धा करू शकतो. जास्त पाण्याचं प्रमाण असलं की काय होतं, बाइंडिंग आणण्यासाठी जास्त आटापिटा करावा लागतो. म्हणून परफेक्ट असं आपल्याला बटाटे उकडून घेतलं की याला बाइंडिंग ही एकदम परफेक्ट येते. अजिबात हे पीठ सैल होत नाही. तर मंडळी, आपण पाहू शकता असं एकदम गुळगुळीत मॅश करून घ्यायला पाहिजे. अजिबात ह्याच्यामध्ये गाठी राहायला नाही पाहिजे. ही महत्त्वाची टिप तुम्ही लक्षात ठेवा. किसून घेतल्याने काय होतं, वेळ जास्त लागतो. फक्त 2 मिनिटात ह्याला असं मॅश करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये काही आपण फ्लेवरफुल मसाले वापरू ज्याच्याने बटाटा भजीची चव दुपटीने वाढेल. सर्वात प्रथम मी इथे तिखटपणासाठी 2 हिरव्या मिरच्या वापरत आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही मिरचीचा ठेचा बनवून घेतला तरी काही हरकत नाही. इथे 1 चमचा चिली फ्लेक्स वापरत आहे. चांगलं दिसण्यासाठी वापरत आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरलं तरी काही हरकत नाही. अर्धा चमचा काळ्या मिऱ्याची पावडर, 1 चमचा जिरे वापरायचे आहेत किंवा जिऱ्याची पावडर वापरलं तरी काही हरकत नाही. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि शेवटी आपल्याला 1 इंच आलं असं किसून टाकायचं आहे. चव चांगली येते. आता ह्या सर्व जिन्नसांना ह्या बटाट्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे. मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जे मसाले उपवासामध्ये चालतात ते मसाले तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता किंवा जे मसाले तुम्हाला आवडत नाही ते मसाले तुम्ही काढून टाकू शकता, म्हणजे स्किप करू शकता.
भरपूर सोपी रेसिपी आहे. घरच्या काही साहित्यामध्ये ही रेसिपी फटाफट तयार होते. दरवेळी आपण साबुदाण्याचे वडे बनवतोच किंवा भरपूर तळणीचे पदार्थ बनवतो. एकदा असा तळणीचा पदार्थ बनवून पहा मंडळी. दिसायला जितका सुंदर आहे तितकाच खाण्यासाठी एकदम भन्नाट. खाणारा चकित होईल, ही बटाटा भजी उपवासाची आहे का? त्याला कळणारच नाही की ही बटाटा भजी उपवासाची आहे म्हणून. त्याला असं वाटेल चण्याच्या पिठाने बटाटा भजी बनवली आहे काय. एकदा बनवून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशा पद्धतीने सर्व मसाले बटाट्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालं की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवतो. तर इथं मिक्सरचं मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला साबुदाणा काढून घ्यायचा आहे. साबुदाणा चांगल्या प्रकारे थंड करून घ्या बरं का, नाहीतर मिक्सरचं भांडं तुमचं खराब होईल. आता ह्या साबुदाण्याला आपल्याला शक्य होईल तितकं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मंडळी साबुदाणा वाटून झाला की त्याला आपल्याला बटाट्यावर काढून घ्यायचं आहे. अशी चाळणी घ्या आणि चाळणीमध्ये आपल्याला हा साबुदाणा वाटलेला काढून घ्यायचा आहे. त्याच्याने काय होतं, एकदम बारीक पीठ तयार होतं. म्हणजे साबुदाणा कधी कधी बारीक वाटला जात नाही, तसंच लहान लहान चंक्स राहतात. त्यामुळे काय होतं, बरोबर टेक्स्चर येत नाही या बटाटा भजीचं, लाटायला जमणारच नाही. म्हणून ह्याला चाळून घेणं महत्त्वाचं आहे. पाहू शकता अर्धा चमचा इथे साबुदाणा निघालेला आहे. एकदम बारीक चंक्स आहे. बगराचा भात असू ना वरईचे तांदूळ तसंच एकदम बारीक राहिलेलं आहे. ह्याला वाटलंच तर तुम्ही पुन्हा मिक्सरला वाटून घेऊ शकता किंवा ह्याला बाजूला काढून ठेवलं तरी काही हरकत नाही. आता काय करायचं, साबुदाण्याचं पीठ आणि बटाटा चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे. ह्याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही, कारण की अगोदरच बटाट्यामध्ये पाण्याचा अंश आहे. चांगल्या प्रकारे एकजीव झाल्यावर हाताने मस्तपैकी ह्याला मळून घ्यायचं आहे. ना जास्त घट्ट ना जास्त सैल. थोडंसं तुम्हाला साबुदाण्याचं पीठ लागलं की पुन्हा 2 ते 3 चमचे तुम्ही साबुदाण्याचं पीठ ह्याच्यामध्ये वापरू शकता. किंवा तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ असेल किंवा शिंगाड्याचं पीठ असेल तर 1 ते 2 चमचे ते वापरलं तरी चालेल. तर मंडळी पाहू शकता बटाटा आणि साबुदाणा मळून घेताना अजिबात ह्याच्यामध्ये पाणी वापरलेलं नाही. जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं की तुम्हाला बाइंडिंग येत नसेल तर 4 ते 5 चमचे तुम्ही साबुदाण्याचं पुन्हा पीठ वापरू शकता. पण मला तर साबुदाण्याचं पीठ अजिबात लागलेलं नाही. जितकं तुमच्यासमोर वापरलेलं आहे तितकंच पीठ मळताना वापरलेलं आहे. तुम्हाला जास्त सुद्धा लागू शकतं किंवा कमी सुद्धा लागू शकतं. ते तुम्ही बटाटे कसे उकडून घेतलेले आहे जास्त पाण्यामध्ये त्याच्यावर अवलंबून आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ना घट्ट ना जास्त सैल मध्यम टाईपमध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता साबुदाणा वापरला आहे म्हणजे ह्याला भिजायला थोडंसं आपण सोडून टाकूया. ह्याच्यावर झाकण लावण्याची काहीच गरज नाही. असंच 5 ते 10 मिनिटापर्यंत मोकळं सोडून ह्याला सेट होऊ देऊ. 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत. पीठ चांगल्या प्रकारे सेट झालेलं आहे. आता काय करायचं, अगोदर ह्याच्यावरती आपल्याला अर्धा चमचा तेल टाकायचं आहे हाताला चिटकू नये म्हणून. आणि तेल असं चांगल्या प्रकारे पिठाला लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने ह्याला मळून घ्यायचं आहे. असं काही सेकंद मळून घेतलं की ह्या पिठामधलं आपल्याला थोडंसं पीठ काढायचं आहे आणि त्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे. तर मंडळी पोळीपाटाला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि असं हाताने पसरवून घ्या. आता असा उंडा घ्यायचा आहे आणि ह्याला लाटून घ्यायचा आहे. ना जास्त जाड ना जास्त पातळ, मध्यम टाईपमध्ये लाटून घ्यायचं आहे. जसं आपण चपाती लाटून घेतो ना तसंच लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला असं लाटता जमत नसेल तसं तर हे चिटकणार नाही, 100% खात्री आहे. तरी सुद्धा तुम्हाला एक पर्याय देतो, प्लास्टिकवर तुम्ही ह्याला लाटून घेऊ शकता. त्याच्यामध्ये एकदम सहज तुम्हाला लाटता येईल. तर मंडळी आपण पाहू शकता ना जास्त जाड आहे ना जास्त पातळ आहे, अशी परफेक्ट आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. पाहू शकता याची रुंदी एकदम परफेक्ट आहे. आता याच्यामधून आपल्याला लहान लहान बटाटा भजीसारखे काप काढून घ्यायचे आहे. असे एकदम गोलाकार काप काढून घ्यायचे बरं का. एखादा ढाकण घ्या आणि त्याच्यानेच आपल्याला एकाच साईजचे गोल आकारचे भजे काढून घ्यायचे आहेत. म्हणून चपाती गोल नाही झालं तरी चालेल किंवा बाजूला भेगा पडल्या तरी चालतील. आणि अशा पद्धतीने आपल्याला अगोदर सर्व भजे बनवून तयार करायचे आहे, मगच तळायला घ्यायचं आहे, म्हणजे वेळ लागणार नाही. आता मी तुम्हाला फटाफट तळून सुद्धा दाखवतो. आता इथे बटाटा भजी तळण्यासाठी आपल्याला तेल परफेक्ट गरम पाहिजे. इथे मी अगोदरच ना जास्त कडकडीत गरम तेल करून घेतलेलं आहे ना जास्त हलकं तेल गरम करून घेतलेलं आहे. मध्यम टाईप मध्ये तेल गरम पाहिजे. चांगल्या प्रकारे तेल परफेक्ट गरम असेल तरच भजीचा रिझल्ट एकदम परफेक्ट येणार. ही महत्वाची टिप तुम्ही लक्षात ठेवा. तेल परफेक्ट गरम झालेलं आहे, अजिबात धूर निघत नाही तेलामधून. परफेक्ट तेल गरम झाल्यावरच आपल्याला एक एक करून ह्या बटाट्याच्या भजे ह्या तेलामध्ये सोडायचा आहे. जितके बसतात तितके भजे अगोदर मी सोडून घेतो तेलामध्ये. तर मंडळी आपण पाहू शकता अशी भजी तेलामध्ये सोडून घेतली की जोपर्यंत हे तेलामध्ये पोहत वर येत नाही तोपर्यंत आपल्याला चमचा चालवायचा नाही. आणि गॅस फास्ट असल्यावर हे करपणार आणि मधून कच्चेच राहणार. म्हणून आपल्याला मध्यमच गॅस ठेवायचा आहे शेवटपर्यंत आणि चांगल्या प्रकारे वेळ देऊन उलटून पालटून यांना तळून घ्यायचं आहे. एका बाजूने तळून तयार झाले की याला हलक्या हाताने उलटून घ्यायचा आहे. हलकासा रंग लाल होईपर्यंत आपल्याला याला 2 ते 3 मिनिटापर्यंत तळून घ्यायचा आहे.
तर मंडळी पाहू शकता काय टम्म फुगलेले आहेत. साबुदाण्याला तुम्ही भिजत ठेवला तर रिझल्ट एकदम परफेक्ट येतो आणि रंगही किती मस्त सुंदर आलेला आहे. असं गॅस आपल्याला मध्यम करून तळून घ्यायचा आहे. तुमच्या चमच्याला जाणवेल जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवाल. कुरकुरीतपणा परफेक्ट आलेला आहे. अशा पद्धतीने सर्व बटाटे भजे तळून तयार झालेले आहेत. पाहू शकता काय जबरदस्त असे टम्म फुगलेले आहेत. आता याला एका प्लेटमध्ये काढतो आणि अशाच पद्धतीने सर्व बटाटा भजी तळून तयार करतो. तर मंडळी पाहू शकता प्रचंड प्रमाणामध्ये कुरकुरीत झालेले आहेत आणि तितक्याच प्रमाणामध्ये आतून एकदम खुसखुशीत आणि पोकळ झालेले आहे. अशा प्रकारची बटाटा भजी बनवली की तुम्ही बाहेरचे बटाटा वेफर्स आणि साबुदाण्याचे वडे खाणं विसरून जाल इतकं मला खात्री आहे. जबरदस्त असा पाहू शकता कुरकुरीतपणा आणि खुसखुशीतपणा तोंडात ठेवताच विरघळणारा, कडक न होता खुसखुशीत झालेले आहेत. प्रमाण एकदम परफेक्ट आहे. साबुदाण्याला थोडंसं भिजत ठेवायचं आहे पीठ मळल्यानंतर, तरच हा परफेक्ट रिझल्ट येणार आणि तेल एकदम परफेक्ट गरम पाहिजे. तर मंडळी ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये